of the department as well as the faculty members and the dear student and their parents. I welcome you all on behalf of Dr. D.Y. Patil Polytechnic for this career guidance workshop which has been organized by D.Y. Patil Polytechnic, कसबा कोल्हापूर. तर आता जसं सरांनी तुम्हाला बऱ्याचशाच गोष्टीबद्दल मार्गदर्शन केलं की त्याच्यामध्ये दोन ठळक गोष्टी आपल्यासमोर सरांनी आणल्या की एक म्हणजे करिअर कसं पाहिजे, करिअर म्हणजे काय, आणि करिअर निवडत असताना दुसरा पॉईंट त्यांनी जो महत्त्वाचा सांगितला तो म्हणजे तुमचा इंटरेस्ट. आता या दोन गोष्टींवरती आपण काम केलं तर माझ्याकडं माझ्या इंटरेस्टनुसार कुठले फील्ड अवेलेबल असू शकतात, मी कुठल्या फील्डमध्ये माझं चांगलं करिअर करू शकतोय याच्याबद्दलची एक थोडक्यात माहिती आपण तुमच्या समोर देणार आहे. फक्त इंजिनिअरिंगच्या विषयी तर बोलणार असं नाही आहे. इथं आलेल्या सर्व पालकांना 10वी नंतर जे बरेचसेच या करिअरच्या ऑपॉर्च्युनिटी आहेत आणि त्या कोणत्या असू शकतात याच्याविषयी आपण इथे बोलणार. आता ज्या वेळेला आपण 10वी कंप्लीट करतो, 10वी आपण म्हणतो की 10वीला मुलगा ज्यावेळेला जातो त्यावेळेला पहिली गोष्ट आपल्या समोर येते, पहिल्या दिवसापासून आपण एक टॉर्चर करत असतो की हा तू 10वीला आहे, 12वीला गेल्यानंतर 12वीला आहे. कारण हे दोन महत्वाचे टप्पे आयुष्यातले आहेत प्रत्येक विद्यार्थ्याच्या. एक म्हणजे 10वी आणि दुसरं म्हणजे 12वी. 10वी झाल्यानंतर ज्या वेळेला आपल्याला पर्सेंटेज चांगले पडते किंवा कमी पडते, व्हॉट एव्हर इट मे बी, ज्या वेळेला आपण क्लिअर करतो त्यावेळेला आपण एका ठिकाणी उभारलो की आपण 10 जणांच्याकडे जातो आणि एकच विचार करतो की मी काय करू. आता मी काय करू याच्या संदर्भात तुम्हाला 10 वेगवेगळी माहिती देत असतात, पण नेमकं कुठं जायचं आणि कसं करिअर करायचं तर बरेचसेच ऑप्शन आपल्या समोर जरी आले तर आपण गोंधळून न जाता पर्टिक्युलरली आपल्या आवडीनुसार, जसं सरांनी सांगितलं की तुमच्या इंटरेस्टनुसार जर तुम्ही तुमच्या शिक्षण घेतलं तर तुमचं करिअर 100% त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता तर यशस्वी करू शकता. त्यातलं पहिलं ऑप्शन जो आपल्या समोर पडतो तो म्हणजे आपल्याला स्ट्रीम माहित आहे, जे बेसिक ग्रॅज्युएशन आपण ज्याला म्हणतो. आता बेसिक ग्रॅज्युएशन जर करायचं झालं तर बेसिक ग्रॅज्युएशन हे 3 स्ट्रीम मधनं केलं जातं. पहिला आहे तुमचं आर्ट्स, दुसरा आहे कॉमर्स आणि तिसरा आहे सायन्स. आता या 3 विषयामधनं ज्या वेळेला आपल्याला ग्रॅज्युएशन करायचं असतं त्यावेळेला तुम्हाला काय करायला लागतं की तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आत्ताच ठरवून घ्यायला लागतं 10वी नंतर की मला आर्ट्सला जायचं आहे, कॉमर्सला जायचं आहे की मला सायन्स ग्रॅज्युएट व्हायचं आहे. ग्रॅज्युएशनचा जो कोर्स आहे 11वी 12वी तुम्ही त्या स्ट्रीम मध्ये ऍडमिशन घ्यायचा आणि ग्रॅज्युएशनचा जो कोर्स असणार आहे तो 3 वर्षाचा तुमचा कोर्स असतो. त्या 3 वर्षाच्या कोर्समध्ये तुमची ग्रॅज्युएशन तुम्ही कंप्लीट करू शकता. आता हे जे काही ग्रॅज्युएशन आहे हे ग्रॅज्युएशन करत असताना आपण कुठल्या सब्जेक्ट मधनं ग्रॅज्युएशन करू शकतो. एक थोडेफार सब्जेक्ट आपण इथं द्यायचा प्रयत्न केलाय की आर्ट्स असेल तर त्याच्यामध्ये तुमचं मराठी असेल, सोशल सायन्स म्हणजे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र यासारखे सब्जेक्ट असतील त्याच्यामधनं तुम्ही ग्रॅज्युएशन करू शकताय. कॉमर्स असेल ज्याला गणितामध्ये आवड आहे त्याच्यामध्ये कॉमर्समध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकताय आणि ज्याला सायन्सची आवड आहे ते विद्यार्थी सायन्समधनं त्याचं करिअर पुढे घेऊन जाऊ शकतात. आता हे ठरवत असताना फक्त एक डोक्यामध्ये गोष्ट ठेवा की मला 90% मार्क पडले, म्हणजे मी सरांचं एक्झाम्पल कॅरी फॉरवर्ड करतो पुढे, मला 90% मार्क पडले तर बाय थंब रूल आपण कुठल्या साईडला जाणार आहे, कोण सांगू शकेल बाय थंब रूल कुठल्या साईडला जाणार आहे? बरोबर आहे. जर मला 80% मार्क पडले, 75% मार्क पडले तर कुठल्या साईडला जाणार आहे? कॉमर्स. बरोबर आहे. आणि त्याच्या खाली पडले तर आपण पुढे जातो आर्ट. फॉर एक्झाम्पल मला 90% मार्क पडले आणि मला सायन्समध्ये कुठल्याही प्रकारची रुची नाही, मी 90% मार्क रट्टा पाडून काढलेत सायन्सला, पण मला सायन्स आवडत नाही, मला गणित आवडतं. मग तुम्ही जर ऍज पर दी थंब रूल जर सायन्सला ऍडमिशन घेतली तर तुमचं योग्य करिअर होऊ शकतं काय पुढे जाऊन? नाही होऊ शकत. त्यामुळे हा पण तुम्ही विचार करणं गरजेचं आहे की मला एक्झॅक्टली कशामध्ये आवड आहे आणि त्या फील्डमध्ये मी जाणं गरजेचं आहे. कारण जिथं आवड आहे तिथंच करिअर तुमचं काय होऊ शकतंय, चांगल्या पद्धतीनं पुढे जाऊ शकतंय. अदरवाईज मग काय होतंय की आपण कुणाच तर ऐकून ऍडमिशन घेतलेलं असतं आणि आपल्याला करिअरला यशस्वी होता येत नाही. तर हे तुम्ही ग्रॅज्युएशन तुमचे कंप्लीट केल्यानंतर नेक्स्ट पार्ट याच्यामध्ये काय राहतो तुमचा की पोस्ट ग्रॅज्युएशन. तुम्ही तुमचं बॅचलर ऑफ आर्ट्स, बॅचलर ऑफ कॉमर्स आणि बॅचलर ऑफ सायन्स ज्या वेळेला कंप्लीट करताय त्यावेळेला तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याची जर इच्छा असेल तर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन त्या फील्डमध्ये करू शकताय. जे काही पोस्ट ग्रॅज्युएशनचे कोर्सेस असतात या 3 स्ट्रीम मधनं ते जनरली युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला मिळतील. कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला 2 वर्षाचा कालावधी हा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जनरली लागतो. त्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही मास्टर ऑफ आर्ट्स, मास्टर ऑफ कॉमर्स आणि मास्टर ऑफ सायन्स रिस्पेक्टिव्ह ब्रांच जे तुमचं बॅचलर्सला आहे, बॅचलर ऑफ आर्ट्स झालं असेल तर मास्टर ऑफ आर्ट्स करू शकताय, बीकॉम झालं असेल तर एमकॉम करू शकताय आणि बीएससी झालं असेल तर एमएससी करू शकताय. तुम्ही तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट करून घेऊ शकताय. आता कुठल्याही
कुठल्याही पद्धतीनं जरी तुमचा BA BCom BSc झाला आणि तुम्हाला असं वाटतं की माझं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे व्यवस्थापनामध्ये माझ्याकडे कौशल्य आहे, आय एम हॅव्हिंग द स्किल्स दॅट आय कॅन मॅनेज ऑल द पीपल्स, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की माझ्याकडे बरेचसे व्यवस्थापनाचे स्किल्स आहेत, तर तुमच्यासमोर MBAचा ऑप्शन ओपन राहतो, मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. त्याच्याबरोबर तुम्हाला जसं BA BCom BSc आहे तसं 12वी नंतर तुम्हाला BBAचा कोर्स आहे, बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. फक्त MBA ला जात असताना आपला कुठलाही ग्रॅज्युएट चालतो, म्हणजे इव्हन डॉक्टर सुद्धा किंवा इंजिनियर सुद्धा किंवा BA BCom BSc वाला सुद्धा MBA ला ऍडमिशन घेऊ शकतो, देर इज नो रिस्ट्रिक्शन. आणि जो काही MBAचा कोर्स आहे त्या MBA कोर्समध्ये फायनान्स आहे, मार्केटिंग आहे, त्याच्यामध्ये पण सब पॉईंट बरेचसे आहेत की त्याच्यामधनं तुम्ही तुमचा MBA करू शकता. दुसरं ऑप्शन तुम्हाला इथे मी दिलेलं आहे की MCA, मास्टर ऑफ कम्प्युटर सायन्स. ओके, तर या क्षेत्रामध्ये कसं होतं की बऱ्याच वेळेला जे सॉफ्टवेअर इंडस्ट्री होत्या, ते सॉफ्टवेअर इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट त्यांनी थोडीशी बदललेली होती एक 5-6 वर्षापूर्वी, की बाबा आम्हाला कम्प्युटर इंजिनियरच पाहिजे असं काय नाहीये. तर BCA झालेला मुलगा किंवा MCA झालेला विद्यार्थी सुद्धा आपली काय करू शकतो की जॉब नीड सॅटिस्फाय करू शकतो. त्यामुळे MCA कोर्सेस सुद्धा आले आणि त्याच्यानंतर सुद्धा सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये त्यांनाही जॉब ऑपॉर्च्युनिटी ओपन झाल्या. आता हे सगळं झाल्यानंतर एखाद्याला वाटलं की मला टीचरचा जॉब करायचा आहे, म्हणजे तुम्ही बघितलं असाल की BA झाला, MA झाला, MSc झाला, तर मॅक्सिमम फ्लो काय करतात की त्याच्यासोबत BEdचा कोर्स, बॅचलर ऑफ एज्युकेशन किंवा MAd, मास्टर ऑफ एज्युकेशन, हे कोर्सेस अलाइड त्याला करतात, जेणेकरून ऍज अ टीचर म्हणून मी काय करू शकतो की एक विद्यार्थ्यांना घडवू शकतो. त्या लोकांसाठी तुम्ही जर सिनियर कॉलेजला जायचं म्हटलं तर तुमच्याकडे सेट नेट किंवा PhD, इव्हन इंजिनिअरिंग कॉलेजला सुद्धा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स यासारखे सब्जेक्ट असतात, त्याच्यासाठी सेट नेट किंवा PhD झाला तर आपण टीचरच्या रोलमध्ये येऊ शकतो आणि एक चांगल्या पद्धतीनं अध्यापनाचं जर कौशल्य माझ्याकडे असेल तर मी त्या पद्धतीनं अध्यापनाचं काम करून माझं करिअर त्यामध्ये पुढच्या साईडला बघू शकतो. ओके, हा एक रोल झाल्यानंतर नेक्स्ट पार्ट तुमचा पडतो. जसं सरांनी सांगितलं की MPSC आणि UPSC एक्झामिनेशन, ज्याला आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन बोलतो. आता MPSC आणि UPSC एक्झामिनेशन थ्रू कुठल्या पोस्ट भरल्या जातात आणि काय पोस्ट आपल्याला मिळू शकतात. महाराष्ट्र शासनाच्या म्हणजे राज्यातल्या ज्या पोस्ट भरायच्या आहेत त्या सगळ्या पोस्ट क्लास 1 टू क्लास 3 पर्यंत, इव्हन क्लास 4 पर्यंत हे MPSC थ्रू भरले जातात. आणि तुम्हाला सेंटरमध्ये जॉब करायची इच्छा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला UPSC एक्झाम द्यायला लागते. हे 2 एक्झाम देत असताना डोक्यामध्ये एक क्लिअर पाहिजे की आय नीड टू इन्व्हेस्ट मोर दॅन 20 आवर्स, म्हणजे 20 तासापेक्षा जर रोज मी जास्त काम करत राहिलो, अभ्यासात राहिलो, तरच माझ्या 21व्या 22व्या वर्षी या पोस्ट निघणार. म्हणजे अगदी माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी एम करतो MPSC UPSC ला जायचा, तर त्या केसमध्ये ते लवकर साध्य होत नाही. बरोबर आहे. 21 वर्ष 2 महिन्यामध्ये आपल्याकडे एक कलेक्टर झालाय, माहित आहे कोण आहे? यस, आणखी त्याच्यापेक्षा लो. तर त्या मुलग्याचे तुम्ही इंटरव्ह्यू बघा, तुमच्याकडे हा प्रश्न मी डोक्यात सोडून देतो, माझा नंबर देईल, नंतर तुम्हाला सांगेल. त्याचा इंटरव्ह्यू बघा तुम्ही, काय परिस्थितीमधनं तो वरती गेला आणि 24 मधले 23 तास अभ्यास करून 21 वर्ष 2 महिने पहिल्या अटेम्प्ट मध्ये सगळे क्लिअर केलंय. आणि अतिशय गरीब परिस्थितीतनं आलेला मुलगा होता तो आणि आता कलेक्टर म्हणून काम करतात. तर MPSC थ्रू आणि UPSC थ्रू आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्रॅक करू शकतो. फक्त अभ्यास हा फार महत्वाचा आहे. MPSC थ्रू तुम्ही डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, RTO, क्लार्क, बरेचसेच पोस्ट आहेत की जे आपण MPSC थ्रू करू शकतो. दुसरा UPSC थ्रू IS, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, इंडियन पोलीस सर्व्हिसेस, इंडियन रेल्वे सर्व्हिसेस, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस, बऱ्याचशाच पोस्ट याच्यामधनं आपल्याला काय मिळत जातात तर साध्य करता येतात. तर हे 2 ऑप्शन तुमच्या समोर राहतात. या एक्झामसाठी कुठलाही ग्रॅज्युएशन झालेला विद्यार्थी फॉर्म भरू शकतो आणि त्याच्या थ्रू हे काय MPSC सिलेक्शन UPSC सिलेक्शन त्याचं होऊन जातं. नेक्स्ट, आता दुसरा एक ऑप्शन आपल्या समोर राहतो की बरेचसे असे काही विद्यार्थी असतात की बाबा आपली इकॉनॉमिकल कंडिशन फारशी चांगली नाही आहे. तर त्या केसमध्ये आपण काय करू शकतो, तर त्या केसमध्ये तुमचे 18 महिने ते 2 वर्ष किंवा 18 महिने ते 24 महिने याच्यासाठी ITI चे बरेचसे कोर्सेस आहेत. आता ITI कोर्समध्ये तुम्हाला काय शिकवलं जातं हे पहिल्यांदा समजून घेऊया आणि ITI कोर्स झाल्यानंतर मला बेनिफिट काय मिळतो. ITI हे 18 महिने ते 24 महिन्याचे कोर्सेस आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय शिकवलं जाते म्हणजे फॉर एक्झाम्पल डिझेल मेकॅनिक आहे, 2 व्हीलर मेकॅनिक आहे, 4 व्हीलर मेकॅनिक आहे किंवा तुमचा AC रिपेअर अँड मेंटेनन्स आहे, इलेक्ट्रिकल आहे. तर या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला काय सांगितलं जाते म्हणजे मी फॉर एक्झाम्पल ITI घेतला 2 व्हीलरचा,
टू व्हीलरचा ITI घेतल्यानंतर मला टू व्हीलरचं सखोल ज्ञान दिलं जातं 2 वर्षाच्या ITI मध्ये. तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज 100% त्याच्यामध्ये दिलं जातं. ते नॉलेज दिल्यानंतर तुम्ही कोणतीही टू व्हीलर काय करू शकताय, प्रॅक्टिसने तुम्ही रिपेअरिंग करू शकताय. 1-2 वर्ष जॉब झाला, जॉब केल्यानंतर ITI नंतर तुम्हाला वाटलं की मला स्वतःची गॅरेज चालू करायची आहे, तुम्ही स्वतःची गॅरेज चालू करू शकताय. पण या केसमध्ये जर आपण टू व्हीलरचा ITI केला असेल आणि त्याच्याकडे जर 4 व्हीलर घेऊन गेला तर त्याला 4 व्हीलर ही काय करता येत नाही, मेंटेन करता येत नाही किंवा त्याचा मेंटेनन्स करता येत नाही. सो ITIचं लक्षात घ्या, ज्या विषयामध्ये तुम्ही ITI करणार आहे त्या विषयातलं सखोल ज्ञान तुम्हाला दिलं जातं. म्हणजे जसं फ्रीज रिपेअरिंग करणारा हा वेगळा असतो, AC रिपेअरिंग करणारा हा वेगळा असतो. त्याला AC रिपेअर करता येणार, आपण जर त्याला स्वॅप करायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये त्याच्याकडनं काम होणार नाही. म्हणजे ITI मध्ये त्याच गोष्टीतलं तुम्हाला संपूर्ण ज्ञान दिलं जाते, पण बाकीच्या गोष्टींमध्ये अलाइडमध्ये तुम्हाला त्याचं नॉलेज मिळत नाही. तर ITIचे जे कोर्सेस आहेत ते 18 महिने ते तुमचे 24 महिने याच्यामध्ये तुमचा कालावधी राहील आणि 10वी नंतर ITI ला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. नेक्स्ट हे परत ट्रॅक्टर मेकॅनिकल, फॉर्नरी, टू व्हीलर, त्याच्यानंतर ड्राफ्टमन म्हणजे सिव्हिल टाईप कोर्सेस आहेत हे ITI मध्ये तुमचे येतात. नेक्स्ट आता दुसरा पार्ट म्हणजे डिप्लोमा. डिप्लोमा म्हणजे आपल्याला एकच गोष्ट माहिती आहे की डिप्लोमा म्हणजे इंजिनिअरिंगचा डिप्लोमा. तर ऍक्च्युली महाराष्ट्र शासनाचे इंजिनिअरिंगचा डिप्लोमा सोडून जवळजवळ 251 प्रकारचे वेगवेगळे डिप्लोमा कोर्सेस आहेत. आता हे फक्त कुठले कोर्सेस आहेत हे सगळं मी तुम्हाला सांगत नाही, तर आपण एक थोडेफार बघूया की खरंच हे डिप्लोमा आहेत का. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो, पहिलं डिप्लोमा इन इंटिरियर डिझाईन. आता पहिल्यांदा आपण येऊ फॅशन डिझाईन. आता फॅशन डिझाईनचा हा MSBTचा 12वी नंतरचा 2 वर्षाचा डिप्लोमा आहे. फॅशन डिझाईन म्हणजे काय, थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो, आपण जे काय परिधान करतो या त्याच गोष्टी मार्केटमध्ये जर प्रत्येक वेळेला आपण आणल्या तर त्याला कस्टमर येणार आहे का, नाही. प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट मार्केटमध्ये जातो त्यावेळेला आपण काय बघत असतो की ही गोष्ट कुणाकडे नसायला पाहिजे, म्हणजे मला काहीतरी नवीन पाहिजे. मग नवीन काहीतरी पाहिजे, स्टार्टिंग फ्रॉम वॉच असेल, शूज असतील, गॉगल्स असतील, मोबाईल्स असतील, वॉटर इट मे बी, जेवढ्या गोष्टी आहेत त्या इतरांच्या पेक्षा माझ्याकडे काहीतरी वेगळ्या पाहिजेत. म्हणजे शिकवणारे कोणतरी पाहिजे, घडवणारे कोणतरी पाहिजे, याचा सगळा अभ्यासक्रम तुम्हाला दिला जात आहे त्याच्यामध्ये फॅशन डिझाईन 2 वर्षाचा डिप्लोमा कोर्स. नेक्स्ट DMLT MLT. आता लॅबोरेटरी आपल्या गावामध्ये किंवा शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी असतात. आपण आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे गेला ते सांगतात की तुमचं रक्त चेक करून घ्या. त्यावेळेला आपण कुठे जातो, लॅबमध्ये जातो. मग लॅब जर मला स्वतःची चालू करायची असेल तर मला DMLT, डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन किंवा मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियनची तुमची ग्रॅज्युएशन पण त्याच्यामध्ये करता येते. हे जर 2 तुमचे कोर्सेस तुमच्यासोबत असतील, DMLT आणि MLT, तर या 2 कोर्स केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कुठेतरी जॉब करायला लागते. जॉब केल्यानंतर तुम्हाला काय मिळतं की स्वतःची लॅब चालू करायला परमिशन मिळते. तुम्ही गावामध्ये किंवा शहरामध्ये, वॉटर इट मे बी, तुम्ही कुठे राहताय त्या ठिकाणी तुम्ही स्वतःची लॅब काय करू शकताय, चालू करू शकताय. जर स्वतःची लॅब चालू करायची असेल आणि तुमचा इंटरेस्ट जर त्याच्यामध्ये असेल तर डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन हा 12वी नंतरचा 3 वर्षाचा कोर्स आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकता. नेक्स्ट इंटिरियर डिझाईन. आता इंटिरियर डिझाईन ज्या वेळेला आपण म्हणत असतो त्यावेळेला डोक्यामध्ये एक येते की इंटिरियर डिझाईन हे BE सिव्हिल व्हायला पाहिजे किंवा BE आर्किटेक्ट व्हायला पाहिजे. BE आर्किटेक्टच झाल्यानंतर मी इंटिरियर डिझाईन चांगल्या पद्धतीने करू शकतो असं नाही आहे. इंटिरियर डिझाईनचे 1 वर्षाचे, 2 वर्षाचे हे शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत किंवा तुमचे 2 वर्षाचा डिप्लोमा आहे की जो तुम्ही 12वी नंतर किंवा 10वी नंतर सुद्धा MSBTचा आहे जो घेऊ शकताय. इंटिरियर डिझाईन आज महत्वाचं का आहे, कारण तुम्ही आज या हॉलमध्ये बसलाय, सगळीकडे AC लावलेत, पडदे आहेत. बसताना आपण ज्या ठिकाणी काम करत असतो, आपलं घरमध्ये हॉलमध्ये मॅक्सिमम लोक येतात, आपण मॅक्सिमम टाइम हॉलमध्ये बसत असतो, तर ते बसल्यानंतर आपल्याला ऑलवेज कसं वाटलं पाहिजे, फ्रेश वाटलं पाहिजे, मूड चांगला राहिला पाहिजे. मग या सगळ्या गोष्टींचा विचार करता इंटिरियर डिझाईन हे एक वास्ट फील्ड आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकता. नेक्स्ट फूड टेक्नॉलॉजी. फूड टेक्नॉलॉजीमध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणजे एखादं फूड आहे, आपण भूक लागली, प्रवासाला कुठं निघालो किंवा शाळेमध्ये बाहेर किराणा मालाची दुकान असतात, 5 रुपये देतो, लेची चिप्स आणली, लेची चिप्स खाल्ली. आजारी कधी कोण पडले का, कधी त्या दुकानदाराला विचारलंय का तुम्ही बाबा किती दिवसापूर्वी आणलंय, कधी एक्सपायरी डेट चेक केले का, कायच नाही करत. आजारी पडल्यानंतर बघू, पण कोण आजारी पडले का एवढं पाहून कधीही होत नाही का, कारण ह्याच्या मागे जी माणसं काम करत असतात त्यांचं काय झालेलं असते, फूड टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा झालेला असतो. त्यांना माहित असते की हे फूडचे प्रोडक्ट जे आहेत ते किती काळासाठी चांगले राहू शकतात आणि तेवढ्या काळासाठी चांगले राहण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे याचे जे काही डीप नॉलेज आहे ते तुम्हाला फूड टेक्नॉलॉजी डिप्लोमामध्ये दिलं जाते.
नेक्स्ट वन डी फार्मसी. आता डी फार्मसी गेले 2-3 वर्षामध्ये, आता जरासं फ्लो कमी आला, पण मधल्या काळामध्ये सगळे सूट सगळे विद्यार्थी 12वी झाले की डिप्लोमा इन फार्मसी. डिप्लोमा इन फार्मसी का करायचं आहे तर साधं एक स्वप्न की माझं स्वतःचं मेडिकल दुकान चालू करायचं आहे. कुठल्या तर मेडिकलमध्ये गेला बसला 1-2 तास, त्याचं येणं जाणं मेडिकलचं तुमचं बघितलेलं असतं आणि मनामध्ये येते की नाही मेडिकल चालू करूया, माझा स्वतःचा बिझनेस चालू होतोय. मग आज काय परिस्थिती आहे डिप्लोमा इन फार्मसीची, तर प्रत्येक गल्लीमध्ये जर तुम्ही गेला तर कमीत कमी 2 मेडिकल दुकान आता आहे. आता ऍडमिशन डिप्लोमा इन फार्मसीला कमी व्हायचं कारण हेच आहे की आता मेडिकलची संख्या काय झाली, वाढले. आता त्याच्यामध्ये परत स्कोप आहे का मला या गोष्टी म्हणजे डिप्लोमा इन फार्मसीच्या बद्दल 12वी झाल्यानंतर तुम्ही डिप्लोमा इन फार्मसी करू शकताय. 2 वर्षाचा कोर्स आहे. डिप्लोमा इन फार्मसी केल्यानंतर 6 महिन्याची तुम्हाला इंटर्नशिप करायला लागते एखाद्या मेडिकल स्टोअरमध्ये आणि ती 6 महिन्याची इंटर्नशिप केल्यानंतर आपण स्वतःचं काय करू शकतो, लायसन्स काढल्यानंतर माझा स्वतःचा मेडिकल शॉप ओपन करू शकतो. दिस इज वन ऑफ द ऑप्शन आफ्टर 10th. नेक्स्ट BEd डिप्लोमा इन एज्युकेशन म्हणजे जे 12वी नंतर आहे, 11वी 12वी केला कुठल्याही स्ट्रीममध्ये BA BCom BSc डिप्लोमा इन एज्युकेशन तुम्ही जर केला तर तुम्ही प्रायमरी टीचर म्हणून तुमचं काम करू शकताय. नेक्स्ट डिप्लोमा इन ॲनिमेशन. हे तर सगळ्यात वास्ट फील्ड आहे, बरोबर आहे. आता आपण एक साधा एक्झाम्पल बघूया. छोटा भीम सगळ्यांना माहित आहे का, आहे का नाही आहे, बघितलंय का, बघितलंय. आता मी तुम्हाला कोणाला सांगितलं की मी माझ्या खिशातले जे काही पैसे आहेत ते तुम्हाला देतो, मला फक्त कुठं राहतो एवढं सांगा. कोण सांगणार, काहीतरी पैसे असतील ना खिशात, कुठं राहतो, आपल्या डोक्यामध्ये राहतो. तुम्ही अस्तित्वात फिजिकली कधी बघितलंय का त्याला, नाही. तो लहान आहे का मोठा आहे, अरे बोला लवकर बोला म्हणजे कव्हर करता येईल. लहान आहे का मोठा आहे, मी म्हणलं मोठा आहे का मोठा, नाही आहे. केवढा आहे, लहान आहे. त्याला वरण भात खायला आवडते, काय आवडतंय, लड्डू, बरोबर आहे ना. म्हणजे कुठं मेमराईज झाला तो जो पार्ट अस्तित्वातच नाही आहे. we can say that the child is not available inside the world but still he is in your mind. तो तुमच्या माइंड मध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीनं कोरून ठेवलाय की तो तुम्ही आयुष्यात विसरू शकत नाही, बरोबर आहे. हे कोण काम करत आहे, ॲनिमेशन. ॲनिमेशन मध्ये काम करणारी माणसं सेकंदाच्या रीलसाठी पैसे करतात, पण याच्यासाठी जायला आपल्याकडे तेवढा स्किल पाहिजे. ॲनिमेशन कसं करायचं याचं जे काय आहे नॉलेज ते तुम्हाला डिप्लोमा इन ॲनिमेशन मध्ये पोहोचवलं जातं. नेक्स्ट आता तुम्ही 10वी केली, 10वी केल्यानंतर बऱ्याच जणांचं एक मत असतं की आता 2 महिन्याची सुट्टी आहे, आपण सर्टिफिकेशन कोर्सेस करून घ्यायला काय हरकत नाही. येस ॲब्सोल्युटली राईट. आता कुठला कोर्स लावलाय का, लावला असणार ना कुठला तरी MS, बरोबर आहे की नाही, लावलाय की नाही लावलाय, मग नाही कसं म्हणताय, लावलाय. का लावला सर्टिफिकेशनचा कोर्स, कारण जे काही कम्प्युटरचा बेस आहे ते कम्प्युटरचं नॉलेज, एक्सेल कसं वापरायचा, वर्ड कसं वापरायचा, किंवा PPT कसं तयार करायचा, फाईल कशी शेअर करायची किंवा मेल कसा करायचा, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या मुलांना माहीत नसतात आणि या अवगत करून देण्याचं काम कशामध्ये केलं जाते, सर्टिफिकेशन कोर्स ऑफ MSCID. तुमच्या नॉलेजमध्ये भर पडली का नाही पडली, होय की नाही, पडली ना का नाही पडलेली, अरे बोलायला येतं आपल्या सगळ्यांना, यस बरोबर आहे. मग हे सर्टिफिकेशन जे कोर्सेस आहेत हे तुमच्या नॉलेजमध्ये भर टाकायचं काम करतात. हे तुम्हाला आता खोटं वाटेल की तुम्ही आज कुठलाही पुढारी काढून बघा, आजचा जरी काढून बघितला तरी तिथे एक तुम्हाला कुठं ना कुठं तर छोट्या जाहिरातीमध्ये एखादी ॲडव्हर्टाईज असते की डेटा एंट्री ऑपरेटर पाहिजे. डेटा एंट्री ऑपरेटर पाहिजे म्हणजे काय, ज्याला कम्प्युटरचं ज्ञान आहे, जो टाईप करू शकतो आणि तो डेटा स्टोअर करून जसं पाहिजे तसं पाठवू शकतो. MSCID कोर्स हेल्प करणार आहे का नाही, करणार आहे. किती रुपये देतात, महिन्याला 5-6 हजार रुपये देतात. ज्या विद्यार्थ्याची परिस्थिती खराब आहे त्या विद्यार्थ्यांना जर हा सर्टिफाय कोर्स केला तर तिची जी काही कॉलेजची फी आहे तो स्वतःच्या पगारातनं भागवू शकतो. तुम्ही म्हणणार सर्टिफिकेशन कोर्सेसचा उपयोग काय आहे, 100% आहे. मी प्रूव्ह करून देतो तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्हाला दिले, आता कोणाला डान्सिंगची आवड असेल, एकदा करिअरमध्ये आला, आपण करिअरमध्ये आल्यानंतर आपण आपले छंद विसरून जातो. मग छंद विसरल्यानंतर पुढे जाऊन कधीतरी वाटते, जसं सर म्हणले की मला हे बनायचं होतं, आता हे माझा मुलगा म्हणून मला सिंगिंगची आवड आहे. मग त्याला जे पॉलिश करायचं काम आहे, त्याला जी गुणवत्ता वाढवायचं काम आहे, हे कोण करते, दीज आर डन बाय सर्टिफिकेशन कोर्सेस. हे तुम्हाला सर्टिफाय कोर्सेस 3 महिन्याचे असतील, 4 महिन्याचे असतील, 5 महिन्याचे असतील, 6 महिन्याचे असतील, हे तुम्हाला 100% नॉलेज देतात आणि ते तुम्हाला पैसे अर्न करून देण्याची पण क्षमता ठेवतात. आमच्या इकडे प्रसाद जोशी म्हणून आहे,
सर्टिफाईड कोर्सेस प्रोव्हाइड करतो. आज USA मधले क्लायंट आहे, ऑस्ट्रेलिया मधलं क्लायंट आहे. कशामध्ये? तबला, पियानो हे वाजवायला शिकवतो आणि तुम्ही मी बेड घालून देऊ शकतो. त्याच्या आवडीनं सर्टिफाईड कोर्स केला. आज त्याचे जवळजवळ 100 ते 150 आउट ऑफ इंडियाचे क्लायंट आहेत, ऑनलाईन शिकवतो. हे कसला फायदा झाला? याचा फायदा झाला. तुम्ही साईड बाय साईड तुमचं स्वतःचं काहीतरी करू शकता. नेक्स्ट वन, ब्युटिशियन, डान्सिंग, वॅक्सिनेटर, म्युझिशियन. आता वॅक्सिनेटर हे एक सर्टिफाईड कोर्स आहे 3 महिन्याचा. आता मी तुम्हाला सांगतो याचं महत्व कसं राहत आहे की तुमच्या घरामध्ये डायबिटीसचा जर एखादा पेशंट असेल, त्याला आपल्याला 3 वेळा इन्सुलिन द्यायला लागते. नाश्त्याच्या अगोदर, जेवणाच्या अगोदर, जेवणाच्या संध्याकाळच्या जेवण. 3 वेळेला जर मी नर्सला बोलवायचं म्हणलं तर एक नर्स 3 वेळाचे दिवसाचे 200 रुपये तरी घेणार. तसं फुकटचं कोण टोचून जाणार आहे का? नाही. पण हा जर व्यक्तिगतचा कोर्स त्या माणसाने, त्या एखाद्या घरातल्या माणसाने जर केला, ओके, आणि त्या माणसाने सांगितलं की मी हा कोर्स केल्यानंतर माझ्या घरचे जे काय आहे ते पैसे वाचवू शकतोय, तर हा कोर्स उपयोगाचा आहे का नाही आहे? सर्टिफाईड कोर्सेस भरपूर आहेत. तुम्ही तुमचं इंटरेस्ट आणि तुम्हाला काय शिकायचं आहे या गोष्टी, कारण आपण एखादा जेवायला गेलो साधा बाहेर तर 1000 रुपयाचं बिल करतो, पण माझ्या आवडीवरती 1000 रुपयाचा 2 महिन्याचा कोर्स करायचा म्हटलं की अंगावरती काटा येते. पण नाही ना, तुमच्याकडे जर ते गुण असतील तर तुम्ही पॉलिश करून पुढे जाऊ शकता. हे सर्टिफिकेशन कोर्सेसचा इंटरेस्ट. नेक्स्ट, आता वी विल कम टू प्रोफेशनल डिसिप्लिन. प्रोफेशनल डिसिप्लिन मध्ये 2 महत्वाच्या शाखा पडतात. तिसरी मी नाव इथं घेत नाही, पण तिसरा आपण बोलू शकतो त्याच्यावरती सुद्धा. एक म्हणजे मेडिकल, दुसरा म्हणजे इंजिनिअरिंग, आणि तिसरा जो आहे तो तुमचा लॉयर. बरोबर. बरेच जण लॉयर जाण्याचे मार्ग वेगळे असतात, त्यांचा अगोदर ठरलेलं असते. बट वी विल स्टिक टू 2 पॅटर्न्स. एक म्हणजे मेडिकल आणि दुसरा म्हणजे तुमचा इंजिनिअरिंग. मेडिकलला जर मला जायचं असेल तर मेडिकलला जाण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सायन्सला ऍडमिशन घ्यावी लागेल. जी सायन्सला मी ऍडमिशन घेणार आहे ती सायन्सला ऍडमिशन घेत असताना माझ्याकडे 11वी 12वीला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी इज मस्ट. PCB ज्याला बोललं जाते, हा ग्रुप ठेवणं गरजेचं आहे. बी म्हणजे काय? बायोलॉजी. फिजिक्स मॅन्डेटरी, केमिस्ट्री मॅन्डेटरी, बायोलॉजी मॅन्डेटरी. 12वी झाल्यानंतर मला डायरेक्टली मेडिकल फील्डला कुठल्याही कोर्सला ऍडमिशन मिळतं का? तर उत्तर आहे नाही. का नाही आहे? बिकॉज त्याच्यामध्ये तुमची एंट्रन्स एक्झाम आहे. मग कुठली एंट्रन्स एक्झाम आहे? अगोदर CET असायची किंवा MHCET असायची, आता सगळं कॅन्सल झालंय. 2015 पासून सेंट्रल गव्हर्नमेंटने एक निर्णय घेतला की जेवढे इंडियामध्ये मेडिकल कॉलेज आहेत तेवढ्या इंडियन कॉलेजसाठी जे ऍडमिशन प्रोसेस राबवली जाणार ती सेंट्रल गव्हर्नमेंट राबवणार. त्याच्यासाठी तुम्हाला नीट एक्झाम द्यावी लागते. सो आय हॅव रिटन देअर एंट्रन्स एक्झाम तुमची नीट आहे. आता नीट एक्झाम देत असताना आपण नंतर बोलू की कुठले कोर्सेस आणि कुठे लावलेलं चांगलं. तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी तुम्ही ग्रुप क्वालिफाय करणं गरजेचं आहे आणि नीट एक्झाम तुमची पास होणं गरजेचं आहे. तुम्ही एंट्री करू शकताय मेडिकल फील्डमध्ये. मेडिकल फील्डमध्ये एंट्री केल्यानंतर ग्रॅज्युएशनचे 4 कोर्सेस जनरली तुमच्या समोर राहतात. एक म्हणजे BAMS आहे, दुसरा BHMS आहे, त्याच्यानंतर MBBS आहे आणि त्याच्यानंतर BDS आहे. आता एक नवीन आणि आलाय BHUMS म्हणून, तो युनानी सायन्स असं त्याचं नाव आहे. BAMS आपल्याला माहिती आहे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिकल अँड सायन्स, BHMS बॅचलर ऑफ होमिओपॅथी मेडिकल अँड सायन्स, MBBS बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सायन्स आणि दुसरा BDS बॅचलर ऑफ डेंटल सर्जन. यातला कुठलाही कोर्स जर आपल्याला मेडिकलचा करायचा झाला तर जनरली याचा कालावधी, जनरली म्हणजे याची ड्युरेशन आहे 5.5 वर्ष. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि नंतरचा हा 5.5 वर्षामध्ये एक डॉक्टर बाहेर पडतो सगळं केल्यानंतर, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर. 5.5 वर्ष तुमचं ज्या वेळेला कम्प्लीट होईल तुम्हाला त्याच्यानंतर स्वतःचा जर हॉस्पिटल किंवा दवाखाना किंवा कन्सल्टन्सी काढायची असेल तर तुम्हाला इंटर्नशिप करावी लागते. जी इंटर्नशिप कुठल्याही हॉस्पिटलमध्ये मोठ्या तुम्ही करू शकता. ते मिनिमम 6 महिन्याची करावी लागते. 6 महिने माझी इंटर्नशिप मी केली की माझं स्वतःचा काय करू शकतो? हॉस्पिटल अदरवाईज कन्सल्टन्सी चालू करू शकतो. आता यातला दुसरा मोस्ट महत्वाचा मुद्दा की नीट एक्झाम जी आहे ती नीट एक्झाम क्रॅक सगळ्यांना होते काय? उत्तर आहे होय. त्याला काय 1 मार्क पडला की तुमची एक्झाम क्रॅक झाली, 1 मार्क सगळ्यांना पडतो. पण मेडिकलचे फीस आणि गव्हर्नमेंट कॉलेजेसचा जर विचार केला आपण तर नीट जी एक्झाम ही 750 मार्काची असते. तुम्हाला जर गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन पाहिजे असेल तर मिनिमम 650च्या वर मार्क पडतात. जर 650च्या वर मला मार्क पडले तर मला गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन मिळतं. तुम्ही म्हणणार सर एम्फासिस गव्हर्नमेंट कॉलेजला का करताय?
साधं गणित आहे, गव्हर्नमेंट कॉलेजची जी फी आहे त्या कमी असतात. म्हणजे जनरली तुमचा जे काय आहे तो 2-2.5-3 लाखापर्यंत तुमचा 5.5 वर्षाचा होऊन जाईल. त्याच्या खाली जर स्कोर आला आणि प्रायव्हेट कॉलेजला जर आपण आलो तर प्रायव्हेट कॉलेजचे फीस कशा असतात, जास्त असतात आणि त्यामुळं मेडिकलला जाणाऱ्या लोकांचा फ्लो कसा आहे, कमी आहे. एक तर तुमचा इनबॉर्न टॅलेंट पाहिजे की नाही मी गव्हर्नमेंट कॉलेजला घेतो, अदरवाईज मग प्रायव्हेटला तुमची फायनान्शियल कंडिशन तेवढ्या स्ट्रॉंग पाहिजे, राईट. त्यामुळं जनरली जो फोकस असतो तो मॅक्सिमम फोकस जातो इंजिनिअरिंगवरती. म्हणजे तुम्ही बघा 10 घरामध्ये चौकशीला केला तर 9 ते 10 जण तुम्हाला इंजिनिअरिंगच भेटणार आणि कुठेतरी 20-25-100 मध्ये एखादा कोणतरी मेडिकलला असतो. याचं कारण काय, फी स्ट्रक्चर ऑफ प्रायव्हेट कॉलेज. त्याच्याविषयी मी काय जास्त बोलणार नाही, पण ते तुम्ही समजून घेऊ शकता. ओके, नेक्स्ट समीर मागे. त्याच्यानंतर तुम्हाला परत जर वाटलं, आपण म्हणतो की बाबा MBBS डॉक्टरकडे जायला नको, आता हल्ली सगळ्यांना काय पाहिजे, MD डॉक्टर पाहिजे, स्पेशलायझेशन. गेले की बाबा व्यवस्थित निदान व्हायला पाहिजे. MBBS कडे गेलो आणि काय तर चुकीचं निदान केलं तर काय करायचं, कधी करणार आहे का तो, नाही आहे. बिकॉज जे काय मेडिकल फील्ड आहे, आपण एक म्हणतो की प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. जेवढं तुमचं प्रॅक्टिस असणार आहे तेवढा चांगला तुमचा काय असणार आहे, हातगुण असणार आहे. मग तो BML डॉक्टर असू दे, MBBS असू दे, MD. MD मध्ये तुम्हाला स्पेशलायझेशन शिकवलं जातं. त्या स्पेशलायझेशनचे सब्जेक्ट वेगवेगळे असतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा MDचा कोर्स करू शकता. 2 वर्षाचा आहे. BDS म्हणजे डेंटल सर्जन. डेंटल सर्जन झाल्यानंतर डेंटल सर्जनकडे आपण गेलो तर जास्तीत जास्त दात काढणे, दाताची दुखणे करणे, क्लिनिंग करणे, कॅप बसवणे एवढ्या गोष्टी करतो. पण एखादा क्रिटिकल केस असेल जिथं ऑपरेशन करून दात काढायचं असेल तो BDS करत नाही, विल रेफर टू MDS. म्हणजे त्याला ते नॉलेज दिलं जाते की कसं सर्जन आपल्याला काय करायचं आहे, ऑपरेशन करून ते दात व्यवस्थित काढायचं आहे. मग हे पण कोर्स आहे तुमचा 2 वर्ष. नेक्स्ट, आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आपण बोलतो इंजिनिअरिंग बद्दल. आता इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याकडे 2 मार्ग आहेत. हे जवळजवळ ज्यांना प्रोफेशनल करिअर करायचं असेल त्यातले 70 ते 80% लोक किंवा पालक जे आहेत ते इंजिनिअरिंगकडे कल असतो, कारण जॉब मिळण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती सगळ्यात जास्त इंजिनिअरिंग मध्ये आहे. इंजिनियर म्हणजे काय, हु क्रिएट समथिंग न्यू विच विल बेनिफिट द सोसायटी. जगामध्ये जेवढे सगळे ऍडव्हान्समेंट आहेत हे आविष्कार आहे इंजिनिअरिंगचा. जर इथे इंजिनियर नसतात तर एवढे आविष्कार झाले नसते. हु कॅन क्रिएट समथिंग न्यू, काहीतरी मी नवीन करू शकतो, रोज रोज काहीतरी नवीन अंमलात आणू शकतो, नवीन काहीतरी करू शकतो जेणेकरून सोसायटी बेनिफिट मध्ये येईल. सोसायटी म्हणजे ऑल ऑफ अस, आपण सगळेजण, बरोबर आहे. मग याच्या मागे जे काम करत असतं इंजिनियर करत असतो. मग इंजिनियर होण्यासाठी काय करायला पाहिजे, इंजिनियर होण्यासाठी 2 मार्ग आहेत. ते दोन्ही मार्ग तुमच्या समोर ठेवलेत. बेनिफिट कुठला आहे ते नंतर आपण बोलू. सगळ्यात पहिला मार्ग आहे तुमचा की 10वी झाल्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स हे कंपल्सरी केलं आता AICTE डिप्लोमा असू दे किंवा डिग्री असू दे. तुम्हाला PCM ग्रुप हा ठेवायला लागतो. PCM ग्रुप ठेवल्यानंतर 12वीला जी पर्सेंटेज मिळणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंगच्या कोर्सला जाता येतं. इंजिनिअरिंगचा जो कोर्स आहे तो 4 वर्षाचा कोर्स आहे. 4 वर्षाचा कोर्स झाल्यानंतर तुम्ही ॲज अ इंजिनियर म्हणून बाहेर पडू शकता. आता जे काय 10वी नंतर 11वी 12वी मी केला, 12वी केल्यानंतर मला डायरेक्टली 12वीच्या मार्कवरती ऍडमिशन मिळणार आहे का, तर उत्तर आहे नाही. परत 12वी केल्यानंतर जसं मेडिकलला एंट्रन्स आहे तसं 12वी केल्यानंतर जर 4 वर्षाच्या इंजिनिअरिंग कोर्सला मला यायचं असेल तर मला एंट्रन्स एक्झाम आहे. 2 एंट्रन्स एक्झाम कंडक्ट केले जातात. एक म्हणजे CET आहे आणि दुसरा म्हणजे JEE आहे, जे इथे मी समोर लिहिलेलं नाही आहे. CET कोणासाठी की मी 11वी 12वी केली आणि माझा एम आहे महाराष्ट्रातल्या कुठल्याही कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे. तुम्ही CET एक्झाम वरती घेऊ शकता. पण तुमचा एम आहे की मला IIT जायचं आहे, IIM जायचं आहे, VJIT जायचं आहे किंवा आउट ऑफ महाराष्ट्र कुठेतरी ऍडमिशन घ्यायचं आहे तर मग तुम्हाला JEE द्यायला लागते. IIT ला ऍडमिशन JEE थ्रू मिळतं का, नाही. JEE ऍडव्हान्स म्हणजे JEE ला जेवढे विद्यार्थी बसणार आहेत त्या JEE ला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे पैकी फक्त 50,000 टॉपचे विद्यार्थी बाजूला काढले जातात. त्यांची परत एक्झाम घेतली जाते, दॅट इज कॉल्ड JEE ऍडव्हान्स. आणि जे काही 7,500 IITच्या जागा आहेत ते त्यातनं भरल्या जातात. म्हणजे तुम्ही JEE क्रॅक होणं गरजेचं आहे, टॉप मध्ये येणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर पुढे जाऊ शकता. दुसरा पार्ट याच्यामध्ये पडतो तो म्हणजे डिप्लोमा. 10वीचा जे काय मार्क पडलेले आहेत 10वी नंतर डिप्लोमाला ऍडमिशन घेणे. 10वी नंतर डिप्लोमाला ऍडमिशन घेत असताना तुम्हाला जे काय मार्क पडलेले आहेत त्या मार्कवरती तुम्हाला ऍडमिशन मिळतंय. तुम्हाला कुठलीही एंट्रन्स एक्झाम देण्याची गरज नाही. दुसरा पार्ट डिप्लोमा झाला. डिप्लोमा 3 वर्षाचा कोर्स आहे. 3 वर्षाचा कोर्स माझा डिप्लोमाचा कंप्लीट झाला
की मला डिग्रीला डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळत आहे. डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन भेटल्यानंतर तुमचा जो काय 4 वर्षाचा इंजिनिअरिंगचा कोर्स आहे तो किती वर्षाचा होणार? 3 वर्षाचा होणार. डिप्लोमा करून ज्या वेळेला आपण इंजिनिअरिंगला जात असतो त्यावेळेला कुठली एंट्रन्स एक्झाम द्यायला लागते काय? उत्तर आहे नाही. जे काय डिप्लोमाच्या लास्ट इयरला मार्क पडणार त्या मार्क वरतीच तुम्हाला डिग्रीला ऍडमिशन भेटेल. म्हणजे मी तुम्हाला 2 मार्क सांगितले, एक 11वी 12वी एंट्रन्स आणि इंजिनिअरिंग. 11वी 12वी किती वर्ष? 2. इंजिनिअरिंगची किती वर्ष? टोटल इन्व्हेस्टमेंट किती झाली? 6 वर्ष. पहिल्या मार्गात किती वर्ष जाणार आहे? 6. दुसरा मार्ग जो आहे डिप्लोमा 3 आणि डिग्री डायरेक्ट सेकंड इयर मिळाल्यामुळं 3. म्हणजे 3 वर्ष डिप्लोमा 3 वर्ष डिग्री, टोटल इन्व्हेस्टमेंट 6 वर्ष. म्हणजे मी इकडून गेलो का इयर ऑफ इन्व्हेस्टमेंट इज 6 इयर. 6 वर्षापेक्षा जास्त लागणार नाही. चांगला कुठला आहे मी नंतरच्या स्लाइडला बोलतो, ठीक आहे, की काय वेळेनं गेलेलं चांगलं असतं. नेक्स्ट. आता ज्या वेळेला आपण येतो की बाबा मला इंजिनियर व्हायचं आहे, मग परत तोच प्रश्न, इंजिनियर व्हायचं तर कुठला इंजिनियर व्हायचा? कोण म्हणतंय कशाला स्कोप आहे? पहिला आमच्या समोर आता आम्ही काउन्सिलिंगला बसल्यानंतर पहिला प्रश्न असतो स्कोप कशाला आहे? मग आता वाटतं स्कोप कशालाच नाही आहे. इंजिनिअरिंगचा फील्ड बघितला तर एक ब्रांच कधी वर असते, एक खाली असते, परत वर जाते, परत खाली येते, परत वर जाते, परत खाली येते. पण खाली असताना सुद्धा लोकांना जॉब आहेतच की, जॉब नाही तर असं कुठं आहे? त्यांचे करिअर झालेतच ना. हे कसं ठरवलं जात आहे की इंजिनिअरिंगला स्कोप आहे का नाही आहे आणि मी कशामधनं करू? स्कोप आहे का नाही हे पहिल्यांदा डोक्यामधनं काढा. कारण मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला नवीन काहीतरी क्रिएट करायचं आहे म्हणून मी इंजिनियर आहे आणि माझ्याकडे ती क्षमता आहे म्हणून मी इंजिनियर आहे. मला नाही जॉब मिळाला तरी सुद्धा मी नवीन माझा स्वतःचा बिझनेस चालू करू शकतोय म्हणून मी इंजिनियर आहे. त्यामुळे स्कोप हा कुठल्या ब्रांचला नसतो. कधी मेकॅनिकल वर असेल, सिव्हिल वर असेल, कम्प्युटर वर असेल. हे चक्र आहे, वर खाली होत राहणार. तुम्ही त्याचा न विचार करता मी एक 5 मिनिटांमध्ये कुठली ब्रांच काय आहे जी माहिती तुम्हाला देतो आणि ती माहिती घेतल्यानंतर तुम्ही ठरवा की तुमच्या विद्यार्थ्याचा कल कशात आहे, इंटरेस्ट कशात आहे आणि त्या इंटरेस्ट नुसार जर त्याला इंजिनिअरिंगची ब्रांच घेतली तर 100% स्कोप असू दे नाहीतर नसू दे, तुमचा विद्यार्थी हा 100% स्वतःचा व्यवसाय किंवा स्वतःच्या फर्म चालू करू शकतो किंवा कुठल्या ना कुठल्या तर जॉबमध्ये जाऊ शकतो. ही गॅरंटी माझी आहे. फक्त तुमचा इंटरेस्ट त्या ब्रांचला पाहिजे. त्यामुळे ही जी काही कन्फ्युजन आहे की कुठल्या ब्रांचला जायचं, पहिल्यांदा आपल्याला इंजिनियर व्हायचं आहे का नाही हे एकदा एक्सप्लेन करून घ्या आणि मग इंजिनिअरिंग करत असताना नेक्स्ट कशामधनं करावं. आता समोरच्या साईडला बघितलं तर समोरच्या साईडला मी फक्त 4च ब्रांच लिहिले आहेत. त्या 4 ब्रांच जे आहेत ते कोअर आहे इंजिनिअरिंगचा. कोअरचा अर्थ समजून घ्या. कोअर म्हणजे काय आहे? ही जी जमीन आहे की ज्याच्यामध्ये कुठलंही पीक पेरलं, ऊस पेरला, आपण त्याची नांगरणी करून परत दुसरं पीक आणू शकतोय. एखादी घराची फाउंडेशन आहे, किती मजली बिल्डिंग बांधायची आहे, ते खाली किती जायचं, तो म्हणजे तुमची कोअर आहे. कोअर म्हणजे वी विल से इट इज अ मदर ब्रांच ऑफ द इंजिनिअरिंग. मदर ब्रांच ऑफ द इंजिनिअरिंग ह्या तुमच्या 4च आहेत आणि बाकीच्या ब्रांचेस ज्या आहेत त्या यातनं बाहेर पडले. त्या कशा पडलेत ते तुम्हाला मी सांगतो. तर सगळ्यात पहिल्यांदा यातली जी बेसिक ब्रांच असेल एक कम्प्युटर बेसिक ब्रांच आहे, मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल ऑब्लिक वी कॅन से दॅट इट इज इलेक्ट्रॉनिक्स आणि त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग. आता या ज्या काही ब्रांचेस आहेत या कोअर ब्रांचेस आहेत. आता इथे बसलेल्या लोकांना कोणत्याला AIML माहित असेल, बरोबर आहे? मला डिप्लोमा इंजिनिअरिंग AIML मध्ये करायचं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग. मला डेटा सायन्स मधनं करायचं आहे, मला ऑटोमोबाईल मधनं करायचं आहे, मला प्रोडक्शन मधनं करायचं आहे. कोण म्हणेल की मला कन्स्ट्रक्शन मधनं डिप्लोमा करायचा आहे. असं कधी नसतं. तुम्ही ज्या वेळेला होतात म्हणजे याच्या अगोदर हे सांगण्याच्या अगोदर मी एक गोष्ट तुम्हाला सांगेल की AIML इज सब ब्रांच ऑफ कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इज सब ब्रांच ऑफ कम्प्युटर इंजिनिअरिंग, डेटा सायन्स इज अ सब ब्रांच ऑफ कम्प्युटर इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इज सब ब्रांच ऑफ मेकॅनिकल, मॅन्युफॅक्चरिंग सब ब्रांच ऑफ मेकॅनिकल, कन्स्ट्रक्शन सब ब्रांच ऑफ सिव्हिल. यातनं बऱ्याचशा ब्रांचेस बाहेर पडलेत. आता हे समजण्यासाठी एक साधा एक्झाम्पल तुम्हाला देतो. हे समजण्यासाठी आपल्याला झाड माहिती आहे, बरोबर आहे? झाड असतं, झाड मोठं झालेलं आहे असं कन्सिडर करू आपण. ते झाड मोठं झाल्यानंतर खालचा बुंदा जो आहे त्याला आपण काय म्हणतो? खोड, बरोबर आहे ना? खाली खोड असतं, मोठं असतं, ते त्याची मुळं जमिनीमध्ये गेलेली असतात आणि जसं जसं वरती जाईल तसं खोड एकटा वाढत नाही, त्याला काय येतात? फांद्या येतात. आता जे खोड आहे ते म्हणजे या 4 ब्रांचेस आहेत, सिव्हिल, मेकॅनिकल, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रॉनिक्स. आणि जे फांदी आहे ते म्हणजे प्रोडक्शन, ऑटोमोबाईल, AIML, डेटा सायन्स.
मोठं जर वादळ आलं, मोठं वादळ आलं, झाड डायरेक्टली पडते का हो? होय का नाही? तुम्ही बोललात तर मी चांगलं जास्त बोलू शकतो, नाहीतर मी पण थांबवतो. यस, झाड पडणार आहे का पहिल्यांदा? पहिला काय पडते? मग आता आपल्याला फांदी व्हायचंय का खोड व्हायचंय? काय व्हायचंय? बरोबर आहे ना? मला खाली माझे रूट्स स्ट्रॉंग करायचे आहेत. एखादी फांदी जर माझी कट झाली, म्हणजे आज येऊन जाऊन IT 2008 ला बूम मध्ये होता, IT बंद पडला. IT झाले, लोकांना जॉब नाही, पण जे कम्प्युटर झालाय त्याला आज जॉब आहे. का जॉब आहे? AIML मध्ये काम करू शकतो. ऑटोमोबाईल केला, फक्त ऑटोमोबाईल इंडस्ट्री चालू, मेकॅनिकल मध्ये घेत नाही. मेकॅनिकल केला, सगळे इंडस्ट्री ओपन, ऑटोमोबाईलला पण जाऊ शकतो. मग आपल्याला काय बनायचं? आपल्याला कोअर बनायचं आहे. तुम्ही ज्या वेळेला बेसिक एज्युकेशन इंजिनिअरिंग मधला स्टार्ट करताय त्यावेळेला तुमचा जे नॉलेज आहे ते तुमचा इतका स्ट्रॉंग पाहिजे, तुमचा कोअर मधला पाहिजे की त्यातनं कुठली पण फांदी जनरेट होते, मी काय करू शकतो त्याच्यावरती काम करू, ती तुटली तरी मी दुसरी तयार करू शकतो. समजलं आता? म्हणजे कोअर ब्रँच हे मगाचपासून मी जे काही मी बोलतोय हे कोअर ब्रँचचं महत्व समजून घ्या. साधा एक्झाम्पल मधनं तुम्हाला सांगितलं, आपल्याला कोड बनायचा आहे. फांदी जगामध्ये उद्या 5 वर्षांत नवीन टेक्नॉलॉजी कुठली पण येऊ दे, कुठल्या पण फील्डमध्ये येऊ दे, तर मला त्याला आत्मसात करण्याची पॉवर ही कोअर ब्रँच मधनं मिळणार आहे, बाकी कुठल्या ब्रँच मधनं मिळणार नाही. ठीक आहे, नेक्स्ट. आता मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय आहे? तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण असं म्हणू, थिंग्स विच आय कॅन सी फिजिकली. ज्या गोष्टी आज डोळ्याला सगळ्या दिसतात, या कुठल्या झाडाला लागल्यात त्या? म्हणजे आज मला चेअर पाहिजे, बाहेर झाड आहे, चेअर मधनं आणली, तोडून आणली, इथे ठेवली. आज मला शूज पाहिजे, बाहेर गेलो झाडावरती आणला, इथे ठेवला. आहे का तसं? नाही आहे. कुठल्या ना कुठल्या तर धातूपासून या सगळ्या डोळ्याला दिसणाऱ्या वस्तू घडलेल्या आहेत. तो धातू म्हणजे आपण आपल्या भाषेत म्हणतो मटेरियल. त्या मटेरियलला स्ट्रेंथ कशी द्यायची, त्याचं ड्रॉइंग कसं करायचं, त्याचं डिझाईन कसं करायचं, ती गोष्ट कशी मॅन्युफॅक्चर करायची, कुठल्या मशीनवरती मॅन्युफॅक्चर करायची, हे सगळं नॉलेज कशामध्ये दिलं जातं? तुमच्या मेकॅनिकल. मशीन इज अ पार्ट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग. तुमच्या घरामध्ये मिक्सर ग्राइंडर आहे, इट इज अ मेकॅनिकल इंजिनिअरिंग. जगामध्ये जेवढ्या गोष्टी दिसतात, आपण घड्याळ जरी घातलं, इट इज अ मशीन. त्याच्यामध्ये आपल्या साईडला गिअर आहे, सेल आहे, त्याची कॉम्पॅक्ट बॉडी आहे, काटे आहेत, हे सगळं घडतं कशावरती? मशीनवरती. म्हणजे मशीन इज अ पार्ट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मग ते तयार करण्यासाठी तुमचं डिझाईन असेल, तुमचं ड्रॉइंग असेल, तुमचं मॅन्युफॅक्चरिंग असेल, तुमची प्रोसेस इंजिनिअरिंग असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये शिकवल्या जातात. दुसरा पार्ट, जगातला लिडिंग सेक्टर म्हणजे ऑटोमोबाईल इंडस्ट्री. ऑटोमोबाईल इंडस्ट्री हे 70% मार्केट जे आहे ते कॅप्चर करत असते. 70% मार्केट कॅप्चर का करतो? कारण प्रत्येकाच्या घरामध्ये आज जेवढी माणसं आहेत तेवढ्या टू व्हीलर आहेत. म्हणजे 18 वर्ष पूर्ण आहे ते मुलगा 12वी झाला किंवा डिप्लोमा झाला की त्याला टू व्हीलर दिली जाणार. बरोबर आहे? मग ती कशी पाहिजे? ऍडव्हान्स पाहिजे. मग हे ऍडव्हान्स आणायचे काम करणार कोण? कोणतरी काम करायला पाहिजे याच्या मागे. मेकॅनिकल इंजिनियर्स. एरोस्पेस इंडस्ट्री, शिपिंग इंडस्ट्री, मायनिंग इंडस्ट्री, ऑटोमोबाईल इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग, फॉन्ड्री क्लस्टर, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते कशामध्ये कव्हर होतात? तुमच्या मेकॅनिकल फील्डमध्ये कव्हर होतात. नेक्स्ट वन, सिव्हिल इंजिनिअरिंग. आता सिव्हिल इंजिनिअरिंग, आपण या बिल्डिंग मध्ये बसलोय. आता मला वाटतं वी आर सिटिंग ॲट द थर्ड फ्लोअरला बसलोय, ग्राउंड, फर्स्ट, सेकंड, थर्ड. इथे 100 लोक बसलेले आहेत. बिल्डिंग स्टेबल आहे ना अजून? आहे की नाही आहे? पण ते घरात पत्त्याचं घर बांधा, आपण खेळत असतो. किती तास लागतात एवढंच उभा करायला? तास, 1.5 तास जाते. का? वारं येणार, कोणतरी मध्ये येणार, कोणतरी हलवणार, व्हायब्रेशन होणार, भूकंप झाला, काय झाला, बिल्डिंग क्लॅश होते का? नाही. बिल्डिंगला स्ट्रेंथ देण्याचं काम. बिल्डिंगला स्ट्रेंथ कशी द्यायची, त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगचा रोल फार महत्वाचा असतो. ते स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, बिल्डिंग कशी बांधायची, नवीन कशी बांधायची, जुनी कशी बांधायची, इनोव्हेशन कसे करायचे, रस्ते कसे तयार करायचे, हे सगळ्याच्या सगळं नॉलेजचं काम कशामध्ये शिकवलं जातं तुम्हाला? सिव्हिल इंजिनिअरिंग. आता याचा मोठा फायदा काय आहे सिव्हिल इंजिनिअरिंग? जसं मेकॅनिकल फील्डमध्ये वस्तू येत राहणार, कन्स्ट्रक्शन कधीही थांबलेलं नाही. आज पुण्यामध्ये जावा तुम्ही, एका साईडला गाडी गेली तर दुसऱ्या साईडला कन्स्ट्रक्शन चालूच आहे. मुंबईमध्ये जावा, कन्स्ट्रक्शन ऑलवेज चालूच आहे. तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू करू शकता. या फील्डचा सगळ्यात महत्त्वाचा ॲडव्हान्समेंट काय आहे? तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब ऑपॉर्च्युनिटी सिव्हिलला चांगल्या पद्धतीने उपलब्ध आहे. इरिगेशन डिपार्टमेंट असेल, पाटबंधारे डिपार्टमेंट असेल, तुम्हाला याच्यामधनं जॉब ऑपॉर्च्युनिटी भेटते. डिप्लोमा सिव्हिल झाल्यानंतर दुसरा बेनिफिट काय मिळतो तुम्हाला की तुम्ही
महानगरपालिका असेल किंवा जेडपीचं असेल, तुम्हाला लायसन्स ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून मिळते. तुम्ही स्वतःची कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकताय म्हणजे तुमच्याकडे लायसन्स असल्यामुळं, आणि छोटी मोठी कामं करू शकताय. आज जेवढे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी मोठ्या प्रमाणात सिव्हिलला आहेत. म्हणजे सिव्हिल पण एक वर्सासाईड फील्ड आहे. मग तुमचा फक्त इंटरेस्ट पाहिजे की बाबा उन्हात जाऊन उभारायची तयारी पाहिजे. म्हणजे जसं प्रत्येकाचे प्लस मायनस असतात ते सगळ्या फील्डमध्ये तुम्हाला येणार. मशीन म्हणलं तर मशीनवरती जाऊन उभारायची कपॅसिटी पाहिजे, मेकॅनिकलमध्ये आलो तर इकडं बाहेर उन्हामध्ये जायची तयारी पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहेत. मग सिव्हिलमध्ये तुम्हाला हे नॉलेज शिकवलं जाते रिलेटेड टू कन्स्ट्रक्शन. नेक्स्ट, कम्प्युटर. आता कम्प्युटर ब्रँच जी आहे त्याचं एक वैशिष्ट्य स्वतःचं वेगळं आहे. काय कोण सांगू शकेल? म्हणजे जसं मेकॅनिकलमध्ये वेगवेगळे पार्ट आहेत, जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत, सिव्हिलमध्ये स्वतःचा व्यवसाय आहे. कम्प्युटरचं सगळ्यात महत्वाचं आज डोक्यात काय येते? कोण सांगू शकेल? कम्प्युटर क्षेत्राचा एक स्वतःचा मोठा बेनिफिट आहे, हायेस्ट पॅकेज. हायेस्ट पॅकेज म्हणजे काय की मॅक्सिमम कुठलाही इंजिनियर झाला तर आज इंजिनियरची जी संख्या बाहेर पडते त्याच्यामध्ये हायेस्ट पॅकेज जे मिळतं ते कम्प्युटर इंजिनिअरिंगला. आता साध्या भाषेमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग तुम्हाला समजावून सांगतो की कम्प्युटर इंजिनिअरिंग काम कसं करतं. याच्यामध्ये तुम्हाला हार्डवेअर प्लस सॉफ्टवेअर या दोघांचं पण नॉलेज दिलं जातं. मोस्ट इम्फोसिस इज गिव्हन ऑन सॉफ्टवेअर लर्निंग. आता सॉफ्टवेअर म्हणजे काय हे वेगळ्या भाषेमध्ये तुम्हाला समजावून सांगतो. आपल्याकडे कीबोर्ड आहे, मॉनिटर आहे, समोरच्या साईडला स्क्रीन आहे. कीबोर्डवरती जर आपण DYP हे लेटर टाईप केले तर स्क्रीनवरती DYP दिसतंय काय? ABC दिसतंय. काय दिसतंय तुम्हाला? मी जर D दाबला तर D दिसणार, Y दाबला तर Y दाबणार. हे तुमचा विश्वास आहे ना? बरं, कीबोर्ड वेगळा डिव्हाइस आहे, त्याला सुट्ट करतो आपण. मॉनिटर वेगळा डिव्हाइस आहे, बरोबर आहे. स्क्रीन वेगळी डिव्हाइस आहे. हे एकमेकाला कनेक्ट केलं की ही सगळी एकमेकांशी बोलतात. मग तुम्ही म्हणणार सर कुठं बोलतंय? बोलतं ना ते, त्याच्यामध्ये लँग्वेज आहे, त्याच्यामध्ये काय आहे? कोडिंग आहे. आणि जे कोडिंग म्हणजे तुमची सॉफ्टवेअर्स. आज वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत. जॉब ऑपॉर्च्युनिटी ट्रिमेंडस आहे कम्प्युटर क्षेत्रामध्ये. आता सध्याचा जर आपण विचार केला तर तुमचे हे जे काही मी फील्ड तुम्हाला सांगितले, डेटा सायन्स. आता डेटा सायन्सचं महत्व तुम्हाला सांगतो. आज तुम्ही मोबाईलला सकाळी एखादी क्रिकेट मॅच प्ले करा, असंच प्ले करा, आणि मला एक अनुभव तुमचा सांगा की दिवसभर तुमच्या युट्यूब चॅनलला काय येते? तुम्ही जे सकाळी बघताय तेच 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 त्याच गोष्टी तुम्हाला दिवसभर दाखवत राहते. म्हणजे मोबाईल तुमचं ऐकतोय. दिस इज द ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ऑफ कम्प्युटर इंजिनिअरिंग. डेटा सायन्स हेच काम करते. आज नितीन माळींना सकाळी एखादं गाणं प्ले केलं असेल तर त्या गाण्याच्या रिलेटेडच गाणी त्याला पाठवत राहणे हे बॅक ऑफ द स्ट्रीप डेटा सायन्सची माणसं काम करतात. दुसरा पार्ट याच्यामधला सांगायचा AIML, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग. आता आपण काय करतो, एक इनपुट देतो आणि आउटपुट येते. चॅट GPT वापरले कोणी 10वीला? किंवा आता चॅट GPT नाव ऐकलंय तुम्ही? ऐकले. आता चॅट GPT मध्ये फ्रेज तुम्हाला टाकायचे, आय वॉन्ट टू राईट अ लेटर टू प्रिन्सिपल फॉर लिव्ह. एवढंच टाकायचं. मला एक ऍप्लिकेशन पाहिजे प्रिन्सिपलना लिव्ह मागण्यासाठी. चॅट GPT ला तेवढं टाकला की तुम्हाला सगळा लेटर बनवून देतं. ह्याच्यामागे डेटा सायन्स काम करते, AI काम करते, मशीन लर्निंग काम करते, आणि तुम्हाला लेटर आहे असं ड्राफ्ट तुम्ही फक्त प्रिंट काढायची, साईन करायची आणि घेऊन द्यायचं. दिस इज द ॲडव्हान्टेज ऑफ द कम्प्युटर इंजिनिअरिंग. म्हणजे हे जे काही फील्ड आहे हे वास्ट आहे. इतकं वास्ट आहे की रोज टेक्नॉलॉजी बदलत जातात आणि त्या टेक्नॉलॉजी आत्मसात करण्यासाठी आपल्याकडे काय पाहिजे? तेवढं नॉलेज पाहिजे, आणि ते नॉलेज द्यायचं काम तुम्हाला त्याच्यामध्ये दिलं जाते. इट इज डन थ्रू सॉफ्टवेअर्स आणि दॅट इज कम्प्युटर इंजिनिअरिंग. नेक्स्ट त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. आता इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग म्हणजे काय आहे? आपलं सिम कार्ड कधी बघितलं तुम्ही? सिम कार्डला बॅक साईडला गोल्डन लाईन्स असतात, दॅट इज कॉल्ड एज सर्किट्स. सर्किट म्हणजे काय? मी लँग्वेज तयार केली, मी हार्डवेअर तयार केला, पण ती लँग्वेज तिथपर्यंत पोहोचवायचं काम कोणतरी करायला पाहिजे. दिस इज डन बाय सर्किट डायग्राम. किंवा मेमरी कार्ड आपण बघितले असतील. मेमरी कार्डला पण तुम्हाला बॅक साईडला सर्किट डायग्राम असतात. तुम्ही कम्प्युटरचा कीबोर्ड काढून बघा, टीव्हीचा पॅनल कधी दुकानात इलेक्ट्रॉनिक्सचा गेला तर काढून बघा. त्याच्यावरती तुमचे काय असतात? वेगवेगळे सर्किट्स असतात. ते सर्किट डेव्हलप करायचं काम कशामध्ये शिकवलं जातं. म्हणजे त्याचं जे काय नॉलेज आहे, एम्बेडेड सिस्टीम इज वन ऑफ द ग्रेटेस्ट फील्ड राईट नाऊ. म्हणजे एम्बेडेड सिस्टीम इलेक्ट्रॉनिक्समध्ये आता पर्टिक्युलरली जॉब ऑपॉर्च्युनिटी जास्त आहे त्याच्यामध्ये. किंवा इलेक्ट्रिकलचा दुसरा फायदा काय होतो की गव्हर्नमेंट जॉब ऑपॉर्च्युनिटी जशी सगळ्याच फील्डला आहे
तशी सिव्हिलला जास्त आहे. त्याच्यानंतर मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, जनरेशनचे जे को प्लांट आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकल ब्रँच जर झालेली असेल तरी सुद्धा तुम्ही तिथे जाऊ शकताय. मेकॅनिकल झाल्यानंतर आरटीओची एक्झाम देऊ शकताय. ह्या वेगवेगळ्या ब्रांचेस, या कोअर ब्रांचेस आहेत आणि तुमचं डिप्लोमा करत असताना कोअर ब्रांच मधनं कधीही केलेलं चांगलं. आता जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की 2 मार्ग आहेत इंजिनिअरिंग करण्याचे. पहिला मार्ग आहे 11वी 12वी PCM आणि इंजिनिअरिंग, आणि दुसरा मार्ग आहे डिप्लोमा आणि डिग्री. चांगला कुठला? तर सगळ्यात पहिल्यांदा एंट्रन्स एक्झाम. 11वी 12वी गेल्यानंतर तुम्हाला CET किंवा JEE ही एंट्रन्स एक्झाम द्यायला लागते. 12वी पण पास पाहिजे, एंट्रन्सचा स्कोर पण चांगला पाहिजे, तर मला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळणार. म्हणजे आणि डिप्लोमा थ्रू गेला तर डिप्लोमा नंतर 10वीच्या मार्कवरती ऍडमिशन भेटते. डिप्लोमा कंप्लीट झाला की लास्ट इयरच्या मार्कवरती ऍडमिशन भेटते. एंट्रन्स एक्झाम इथं राहत नाही. आता एंट्रन्स हे जेव्हा मी फोकस का करतोय याचं कारण तुम्हाला सांगतो. 2000 आता 24 चालू आहे, 23-24 म्हणजे 24-25चा GR पास केलाय. याच्या अगोदर ऍडमिशन प्रोसेस 12वी नंतर होती. CET स्कोर, JEE स्कोर जे काय येणार त्याच्यावरती. मग मुलं काय करायची, PCM फक्त ग्रुप क्वालिफाय करायचा, CET वरती फोकस ठेवायचा. आता त्यांनी काय केलंय, मी 12वीचे 50% मार्क पकडणार, CETचे 50% मार्क पकडणार. म्हणजे तुम्हाला आता 12वीला मार्क पडले पाहिजेत, एंट्रन्सला पण मार्क पडले पाहिजेत, तर मी स्कोरला जाणार. एंट्रन्स एक्झाम आणि तुमच्या 12वीचा सिलेबस एकच आहे का? नाही. त्याच्यामध्ये 30%चा डिफरन्स आहे. म्हणजे ऍडिशनल लोड तुम्ही विद्यार्थ्यांच्यावरती पडतो. 12वीचा पण अभ्यास करायचा, एंट्रन्सचा पण अभ्यास करायचा आणि मग मग एवढा अभ्यास करायचाच आहे ना. 10वी पर्यंत केला ना, मग डिप्लोमाला लास्ट इयरला तेवढाच करा. एंट्रन्स एक्झाम कुठं नाही आहे, डायरेक्टली तुम्हाला सेकंड इयरला ऍडमिशन मिळते. त्यामुळे एंट्रन्स एक्झामचं जे भूत आहे डोक्यावरती लागलेलं ते डिप्लोमा डिग्रीमध्ये कुठेही पडत नाही. दुसरा बेनिफिट काय आहे तुमचा, अवॉर्डेड टू इंजिनिअरिंग डिग्री प्रोग्राम्स. 12वी झाल्यानंतर 12वी पासचं सर्टिफिकेट मिळते. जॉब कोण देते का? नाही. पण डिप्लोमा झाला आणि काही कारणास्तव मला थांबायला लागलं डिप्लोमावरती, तर मला जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळणार का? होय, 100%. कुठलाही डिप्लोमा करा, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, सिव्हिल, कम्प्युटर, कुठलाही डिप्लोमा तुम्ही केला तर तुम्हाला मिनिमम सॅलरी हे 15,000 ते 22,000 या दरम्यान सुरुवातीला जॉब हा भेटून जातो. आणि 2 डिग्रीचे इंजिनिअरिंग झाल्यानंतर डिप्लोमाचं एक सर्टिफिकेट मिळणार आणि डिग्रीचा एक सर्टिफिकेट मिळणार. म्हणजे माझ्या इंजिनिअरिंगचे किती पदवी माझ्याकडे येणार आहे? 2 येणार आहेत. 12वी करून किती येणार आहे? 1 येणार आहे. हा मुद्दा सोडून द्या, आपण तिसऱ्यावरती येऊया. जसे MPSC आणि UPSC एक्झामिनेशन आहे तसं इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, ज्याच्यामध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल किंवा जे सेंट्रल गव्हर्नमेंटला किंवा स्टेट गव्हर्नमेंटला जे इंजिनियरचे पोस्ट भरले जातात त्या सगळ्यासाठी इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ही एक्झाम घेतली जाते. ही एक्झाम घेत असताना प्युअरली टेक्निकल बेस असते. टेक्निकल बेस चांगला कुणाचा होणार? 11वी 12वीला जे तुम्ही शिकताय फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे इंजिनिअरिंग मध्ये परत पहिल्या वर्षाला ते शिकवलं जाते आणि 3 वर्षात टेक्निकल नॉलेज शिकवलं जाते. मी डिप्लोमाला ज्या वेळेला येतो त्यावेळेला पहिल्या वर्षात फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स असतं. 2 वर्ष माझे टेक्निकल सब्जेक्ट असतात. आणि जे मी इथं डिप्लोमाला शिकतोय आणि इंजिनिअरिंगला जातोय, इंजिनिअरिंगला गेल्यानंतर एक विद्यार्थी 12वीचा आहे आणि एक डिप्लोमा करून आलाय आणि समोर जे चाललंय ते डिप्लोमाच्या विद्यार्थ्याला ऑलरेडी माहित असतं. कारण डिप्लोमाचा जो सिलेबस आहे तोच 80 ते 90% डिग्रीचा सेम सिलेबस आहे. तेव्हा डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्याला हे समोर काय चाललंय ना हे माहित असते. हे मला ऑलरेडी झालंय, हे ऑलरेडी झालंय, लक्ष द्यायचं नाही असं नाहीये, पण त्याला ते ऑलरेडी एकदा रिवाइज झालेलं असतं. 12वी करून आलेल्या विद्यार्थ्याला ते सगळं नवीन असतं. त्यामुळे जे टेक्निकल नॉलेज माझ्याकडे पाहिजे, कारण प्रोफेशनल करिअर काम कशावरती करतात? तुमच्या नॉलेजवरती काम करतात. तुमचे पेमेंट कधी वाढते? तुमचं नॉलेज चांगलं असलं तर वाढते. आणि तुमचं नॉलेज कुठनं चांगलं होतंय? डिप्लोमा प्लस डिग्री केल्यानंतर जे माझ्याकडे टेक्निकल नॉलेज येते त्या टेक्निकल नॉलेजचा बेस 11वी 12वी करून इंजिनिअरिंग केलेल्यापेक्षा कधीही चांगला असतो. कारण तुमचा 80% सिलेबस डिप्लोमा आणि डिग्री हा सेम आहे. तिसरा पार्ट, लेस एक्सपेन्सिव्ह टू डू द डिप्लोमा. याच्याविषयी पण मी बोलेन, एक शेवटच्या स्लाइडला बोलेल की कसं कमी खर्चामध्ये डिप्लोमा होतोय. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कमी खर्चात म्हणजे काय, वेगवेगळ्या स्कॉलरशिप अवेलेबल आहेत डिप्लोमा करण्यासाठी आणि त्या स्कॉलरशिपच्या माध्यमातून आपल्याला काय मिळते? कमी खर्चामध्ये डिप्लोमा होते. पण आज जर 11वी 12वी आपण जर करून जर एंट्रन्स देऊन जर जायचं झालं म्हणलं तर आज कमीत कमी अकॅडमी लावायला लागते तुम्हाला. अकॅडमी जरी नाही लावली तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचे साधे क्लास जरी लावले तरी एक 30 ते 40,000 10,000 रुपये पर सब्जेक्ट तुम्हाला द्यायला लागतात. त्याचं जर गणित आपण घातलं आणि एंट्रन्सचं गणित घातलं तर 1 ते 1.25 लाख रुपये आपण असेच देतो इंजिनिअरिंगला येण्यासाठी. हे 1.25 लाख मी ॲव्हरेज सांगितलं. तुम्ही एक मोठमोठ्या अकॅडमी आहेत जाऊन व्हिजिट करून या. व्हिजिट केल्यानंतर 2.5 लाख, 3 लाख, 3.5 लाख, 4 लाख, 2 लाख
असे फीज आहेत. बरं, एवढं सगळं करून जर सपोज मला एंट्रन्सला मार्क कमी पडले किंवा 12वीला मार्क कमी पडले तर मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळणार आहे का? नाही. अपेक्षित कॉलेजला, चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळणार आहे का? नाही. मी आज एवढी इन्व्हेस्टमेंट केली, क्लासमध्ये गेलो, तुमच्याकडनं सक्सेस आली नाही, पैसे परत द्या, कोण देणार आहे का? नाही. पण स्कॉलरशिपच्या माध्यमातून डिप्लोमा करणं हा कधीतरी पद्धतीनं तुम्हाला सोपा जाते. कसा जातो ते आपण नंतर बोलू. त्यानंतर 70% सिलेबस सेम आहे, जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. इझी टू गेट ॲडमिशन टू द डायरेक्ट सेकंड इयर डिग्री कोर्स. बऱ्याच जणांचे एक कन्सेप्ट आहे, आता हे 2-3 वर्षात चालू झाले की सर डिप्लोमा केल्यानंतर डिग्रीला ॲडमिशन भेटलेलं नाही. मला एक स्टुडंट दाखवा, माझ्या समोर आणून दाखवा की याला ॲडमिशन मिळालेलं नाही, सर घेऊन द्या. असं कधीच झालेलं नाही आजपर्यंत. 2024-2023 पर्यंत लास्ट जी काही प्रोसेस झाली याच्यामध्ये असं कधीच झालेलं नाही की डिप्लोमा केला आणि डिग्रीला मिळालेलं नाही. तुम्हाला डिप्लोमाला चांगला अभ्यास करा, चांगली पर्सेंटेज काढा, चांगली पर्सेंटेज काढल्यानंतर चांगलं कॉलेज भेटणार, चांगला ट्रेड भेटणार. अभ्यास तरी करायला पाहिजे, बरोबर आहे. बरेही मला मार्क कमी असले 70% तर मला अपेक्षित कॉलेज मिळणार नाही, पण दुसरं कुठल्या ना कुठल्या तर कॉलेज भेटणार त्या पर्सेंटेजला रिलेटेड. म्हणजे कॉलेज भेटणार आहे, पण अपेक्षित कॉलेज, चांगलं कॉलेज भेटण्यासाठी मला पर्सेंटेज चांगले काढले पाहिजे. ते काही 12वी करून पण पडले पाहिजे. सीईटी स्कोर चांगला आला तरच मला चांगलं कॉलेज भेटणार आहे. तसं डिप्लोमाला जर चांगले पर्सेंटेज आले तरच मला चांगलं कॉलेज भेटणार आहे. गेटिंग द पॉइंट्स. ओके, नेक्स्ट जॉब, गव्हर्नमेंट जॉब ऑपॉर्च्युनिटी. मगाशी तुम्हाला जसं सांगितलं मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आहे, की याच्यामध्ये गव्हर्नमेंट जॉब ऑपॉर्च्युनिटी डिप्लोमा नंतर डायरेक्टली अवेलेबल आहे. म्हणजे तुमचा डिप्लोमा झाला तरी डिप्लोमा सिव्हिलवरती जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे, मेकॅनिकल झाला तरी आहे, इलेक्ट्रिकल झाला तरी आहे. म्हणजे जॉब ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला डिप्लोमाच्या बेसिसवरती अवेलेबल जातात. त्यानंतर मी स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे. डिप्लोमा झाल्यानंतर तुम्हाला जर एखादी मेकॅनिकलमध्ये असेल, कम्प्युटरमध्ये असेल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, तुम्हाला तुमचा स्वतःचा जर बिझनेस रन करायचा झाला तर तुम्ही स्वतःचा बिझनेस काय करू शकताय, रन करू शकताय. वेगवेगळे गव्हर्नमेंट जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत, त्याबद्दल आपण ऑलरेडी बोललोय. नेक्स्ट, आता डिप्लोमाला ऍडमिशन घेत असताना काय ऍडमिशन प्रोसेस कॅरी केली जाते हे सगळ्यात महत्वाचं बघा. हे काय आपण सगळंच तुम्हाला इथं ओपन करून सांगणार नाही, पण ही जनरलाइज ऍडमिशन प्रोसेस आहे. जी ऍडमिशन प्रोसेस चालू झालेली आहे, हे ऑनलाईन पद्धतीने ऍडमिशन डिप्लोमाचे सगळे कंडक्ट केले जातात. डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन मुंबई DTE कडून. याच्यासाठी तुम्हाला एकदाच फॉर्म भरायला लागतो. हा एकदा फॉर्म भरल्यानंतर महाराष्ट्रात जितके कॉलेज आहेत तेवढ्या सगळ्या कॉलेजसाठी हा फॉर्म तुमचा काय राहतो, कॉन्स्टंट राहतो. प्रत्येक कॉलेजला प्रत्येक ठिकाणी फॉर्म करायची गरज नाही. एकदा जर तुम्ही फॉर्म भरला असेल FC सेंटरमध्ये, फॅसिलिटेशन सेंटर ज्याला आपण म्हणतो, तर तो फॉर्म त्याच फॅसिलिटेशन सेंटरमध्ये कंटिन्यू करा, तुमचा फॉर्म सगळा ओके होऊन जाईल. याच्यातली पहिली प्रोसेस आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे म्हणजे सगळे डिटेल्स तुम्हाला विचारले जातात, ते कम्प्युटरवरती फीड केले जातात. कम्प्युटरवरती फीड केल्यानंतर मग दुसरा पार्ट तुमचा राहतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा. तुम्ही जी माहिती प्रोव्हाइड केलेली आहे ती माहिती बरोबर आहे का नाही हे तुमचे डॉक्युमेंट बघून तुम्हाला सांगितलं जातं आणि व्हेरीफाय केलं जातं. तिसरी स्टेप पडती टेंटेटिव्ह मेरिट लिस्ट. आता सध्याची तारीख आहे 25 जून पर्यंत फॉर्म भरायचे आहेत आणि व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. हे संपल्यानंतर टेंटेटिव्ह मेरिट लिस्ट तुमची लागेल. मेरिट लिस्ट म्हणजे काय की जेवढ्या लोकांनी डिप्लोमाला फॉर्म भरलेला आहे त्याच्यामध्ये टॉपचा विद्यार्थी कोण आहे आणि बॉटमचा विद्यार्थी कोण आहे यानुसार तुमची मेरिट लिस्ट डिस्प्ले केली जाते. त्या मेरिट लिस्ट मध्ये याला टेंटेटिव्ह का म्हणलं जात आहे, कारण बरेच पालक असे असतात की त्यांना क्युरी असते की माझा मेरिट नंबर वर खाली झाला, मग त्याच्यासाठी तुम्ही क्लेम करू शकताय. क्लेमला 2-3 दिवस दिले जातात. क्लेम केल्यानंतर तुमचा क्लेम सॅटिस्फाय केला जातो आणि फायनल मेरिट लिस्ट काढली जाते. म्हणजे हे विद्यार्थी आता डिप्लोमाच्या कॅपराऊंडला येणार आहे. याच्यानंतर तुमचे कॅपराऊंड चालू होतात. कॅपराऊंड म्हणजे काय की तुम्हाला कुठला कॉलेज पाहिजे आणि त्या कॉलेज मधला कुठला ट्रेड पाहिजे याची माहिती तुम्हाला भरायला लागते. या कॅपराऊंड मध्ये तुम्हाला 300 ऑप्शन देता येतात आपल्याला. एका फॉर्म मध्ये आपण 300 कॉलेज भरू शकतो किंवा 300 वेगवेगळे ट्रेड आणि कॉलेजचं कॉम्बिनेशन भरू शकतोय. 3 कॅपराऊंड होतात, कॅपराऊंड 1, कॅपराऊंड 2 आणि कॅपराऊंड 3. डिप्लोमाला हे 3 कॅपराऊंड आहे. या 3 कॅपराऊंड मधनं तुमचं ऍडमिशन काय होणार आहे, कुठल्या ना कुठल्या तर कॅपराऊंड मध्ये तुमच्या मेरिट नुसार फायनलाइज होत असते. पहिल्या कॅपराऊंड असू दे, दुसरा असू दे आणि तिसरा असू दे, याच्यामध्ये काळजी एकच घ्यायची की जो मी पहिलं ऑप्शन टाकणार आहे तो पहिलं ऑप्शन जर मिळाला तर तुम्हाला ते कॉलेज आणि तो कोर्स हा घ्यायलाच लागतो. मी परत एकदा सांगतो, कॅपराऊंड भरत असताना काळजी एकच घ्यायची की पहिलं ऑप्शन जे देणार आहे तो असा द्यायचा की तिथं मिळालं तर मी जाणारच आहे. तुम्हाला पहिलं ऑप्शन कॅन्सल करता येत नाही. तुम्हाला पहिल्या ऑप्शनच्या खाली काही मिळालं तर मग वेगवेगळे आपली पद्धत आहे, फ्रीज करायचं, फ्लोट करायचं, फ्रीज आणि नॉन फ्रीज करायचं, अशा 2 पद्धती आहेत.
ते तुम्ही FC सेंटरमध्ये आपल्याकडे या, त्यावेळेला तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगितले जातील. दुसरा पार्ट, जे लोक नेट कॅफेमध्ये फॉर्म भरतात ते पहिला पार्ट क्लिअर करतात. ऑनलाईन रजिस्ट्रेशन, नेट कॅफेवाला फक्त ऑनलाईन फॉर्म भरू शकतो. व्हेरिफिकेशन हे तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी पॉलिटेक्निक मध्ये जाऊन करावं लागतं, आणि जोपर्यंत मी व्हेरिफिकेशन करत नाही तोपर्यंत मी प्रोसेसमध्ये येत नाही. असे बरेचसेच आमच्याकडे ऍडमिशन असतात की सर नेट कॅफेमध्ये फॉर्म भरला आणि कॅपराऊंड फॉर्म भरायचा, तिची व्हेरिफिकेशन नसल्यामुळे त्याचं नाव मेरिट लिस्टला कधी येत नाही. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणं हे FC सेंटरचं काम आहे. तिथं अधिकारी असतात. आपल्या कॉलेजला फॅसिलिटेशन सेंटर आहे 6421. तुम्ही कधी या कॉलेजमध्ये आपण फॉर्म भरू. ओके, त्यामुळे आणि कॅपराऊंड झाल्यानंतर नेक्स्ट पार्ट होतं तुमच्या कॅपराऊंड मध्ये सीट अलॉटमेंट तुम्हाला होईल. सीट तुमची अलॉट झाली की तुम्हाला लेटर मिळते. ती सीट तुम्ही ऍक्सेप्ट करायची. ऍक्सेप्ट ऑर रिजेक्ट, पाहिजे असेल तर होय म्हणायचं, नको असेल तर नाही म्हणायचं, पुढच्या राऊंडला जायचं. आणि ऍक्सेप्ट केल्यानंतर तुम्ही सीट 1000 रुपये तिथे भरले गेले जातात महाराष्ट्र शासनाचे, आणि त्याच्यानंतर रिपोर्टिंग टू द कॉलेज. म्हणजे सीट ऍक्सेप्ट एकदा केली आपण FC सेंटरला, तर जे कॉलेज मला मिळालेलं आहे त्या कॉलेजला जायचं, तुमची सगळी ओरिजिनल डॉक्युमेंट द्यायची, आणि तिथे ऍडमिशन जे काही त्यांचे फीज आहेत ते फीज भरून ऍडमिशन तुमचं काय करायचा, कन्फर्म करायचा. आता याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट अशी होती की हे साधारणतः पिरियड 1.5 महिन्याचा असतो. म्हणजे आज फॉर्म भरला की रोज पालकांचे फोन येतात, सर मेरिट लिस्ट कधी लागणार, मेरिट लिस्ट कधी लागणार. हे एवढं लवकर होत नसते. याला साधारणतः 1.5 महिन्याचा कालावधी हा जातो तुमच्या ऍडमिशन फायनल व्हायला. कॉलेज कुठलाही आधी एकाचा नंतर असं चालू होत नाही. सगळ्यांचे कॉलेज एकदाच चालू होणार. जी डेट येईल ती साधारणतः 1 ऑगस्टच्या आसपास कॉलेज सगळे चालू होतात फर्स्ट इयरचे. त्यामुळे याच्यामध्ये ती पण शंका मनामध्ये तुम्ही ठेवू नका की कोणी आधी कॉलेज चालू केले, तुमचं अजून चालू व्हायचं आहे, तुम्ही आधी चालू केलंय अजून कोणाला चालू व्हायचं, असं काय नसतंय. MSBT, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन, हे सगळे सिलेबस आणि टाइम टेबल करत असतात. त्यांच्या टाइम टेबल नुसारच हे सगळे काम होतात. जोपर्यंत कॅपराऊंड सेकंड होत नाही पूर्ण आणि त्याचं रिपोर्टिंग संपत नाही तोपर्यंत कुठलाही कॉलेज चालू होत नाही. आणि सीट ऍक्सेप्ट केला, कॉलेज रिपोर्टिंग करा. नेक्स्ट, डॉक्युमेंट तुम्हाला कुठले लागतात. याच्यामध्ये डॉक्युमेंट कुठले लागणार आहे तुम्हाला, इंडियन नॅशनॅलिटी डोमेसाईल सर्टिफिकेट. आता डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजे भारतीय नागरिकत्व दाखला, मराठीमध्ये सांगायचं झालं तर. हा डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता जरी फॉर्म भरताना नसला तर त्याला ऑब्लिक जन्म दाखला, बर्थ सर्टिफिकेट आपण तिथे देऊ शकतोय. म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट हे काढून घ्यावंच लागतंय, हे पण तुम्हाला रिपीट करून सांगतो. दुसरं डॉक्युमेंट आहे तुमची 10वीची मार्कशीट. तिसरं डॉक्युमेंट आहे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. हे एक कॉमन डॉक्युमेंट आहे. याच्यानंतर जर तुम्ही कास्टमध्ये येत असाल, SC, ST, SBC, OBC, VJNT या जर कास्टमध्ये येत असेल तर विद्यार्थ्याच्या नावाचा कास्ट सर्टिफिकेट पाहिजे. दुसरा, जर तुमची कास्ट SBC, OBC, VJNT मध्ये असेल, SC, ST सोडून, तर त्या लोकांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे आणायला लागते. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट म्हणजे काय, तुमच्या 3 वर्षाचा उत्पन्नाचा ऍव्हरेज ते काढतात, तो 8 लाखापेक्षा जर कमी आला तर तुम्हाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट भेटून जाते. ही सगळी जी डॉक्युमेंट आहेत हे तहसीलदार अप्रूव्ड, मॅजिस्ट्रेट अप्रूव्ड पाहिजेत. म्हणजे कुठलाही बरेच जण उत्पन्न दाखला घेऊन येतात, ग्रामपंचायत मधला तलाठी जातो चालत नाही. तुमचा तहसीलदार साइन्ड, मॅजिस्टर साइन्डच पाहिजे, एक्झिक्युटिव्ह मॅजिस्टर, तर हे डॉक्युमेंट ग्राह्य धरले जातात. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट जे ओपन मध्ये पडतंय, 8 लाखाच्या आतला उत्पन्नाचा दाखला आहे, EBC सवलत तुम्हाला मिळते, तर त्या केसमध्ये तुमचा उत्पन्नाचा दाखला पाहिजे. EWS सर्टिफिकेट, आता EWS सर्टिफिकेट बंद केले, SEBC म्हणून चालू केलं, ते पण तुम्हाला सांगतो. तर EWS आता गव्हर्नमेंट कार्यालयात मिळत नाही, SEBC मिळतं, कारण नवीन जे पास झालेलं आहे की OBC मधनं आरक्षण द्यायचं मराठा, तर SEBCचा दाखला तुम्हाला पाहिजे आणि प्लस नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पाहिजे. हे 2 गोष्टी असतील तर OBC मधनं क्लेम करता येते. आधार कार्ड आणि 2 फोटो, तर ही तुमची डॉक्युमेंट त्याच्यामध्ये राहतील. आता ही शेवटची स्लाइड मोस्टली आहे की जे मी तुम्हाला सांगितलं की लेस एक्सपेन्सिव्ह टू डू डिप्लोमा. जे कॅटेगरी SC आणि ST कॅटेगरीमध्ये आहेत त्या लोकांना कुठल्याही प्रकारची फी भरावी लागत नाही. पूर्णच्या पूर्ण फी तुम्हाला माफ होते. म्हणजे माझ्या कॉलेजची फी आहे 48,500, तर त्याच्यामध्ये 48,500 SC आणि ST कॅटेगरी सर्टिफिकेट असेल विद्यार्थ्याचा, तर SC आणि ST कॅटेगरीसाठी 100% फी ही माफ होते. माफ होते म्हणजे त्याची ती स्कॉलरशिप भेटते, तुम्हाला कुठलेही पैसे भरावे लागत नाही. जर तुमची कॅटेगरी SBC, VJNT, NT1, NT2 आणि NT3 म्हणजे D1, D2 आणि D3 ज्याला NT मध्ये आपण म्हणतो किंवा 1 2 3 म्हणतात, तर या लोकांसाठी जी फी राहते ती तुमची डेव्हलपमेंट फी जी आहे तेवढीच घेतली जाते, 3,799. म्हणजे ऑलमोस्ट 80% फी काय मिळते, स्कॉलरशिपच्या स्वरूपात तुम्हाला वापिस मिळते.
त्यामुळे तुमची आमच्या कॉलेजमध्ये जर आता विचार केला SC ST कॅटेगरी 0 फी, VJNT SBC मध्ये जर असेल तर 3,799 एवढी फी राहते. जे OBC मध्ये पडतात त्यांना 50% फी सवलत केली जाते. त्याच्यासाठी मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितली, कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पाहिजे. 48,500 फी आहे, ती तुमची साधारणतः 26,150 फी राहील. ओपन मध्ये जर तुम्ही येत असाल, SCBC मधनं जर येत असाल, EBC सवलत जर क्लेम करणार असला तर परत तुम्हाला 8 लाखाच्या आतला उत्पन्नाचा दाखला पाहिजे. 8 लाखाच्या आतला उत्पन्नाचा दाखला असला की ऑटोमॅटिकली परत काय होते, तुमची फी 50% वरती येते. तुम्हाला EBC सवलत 50% मिळून जाते. आणि 2 स्कॉलरशिप गव्हर्नमेंटचे आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुख हॉस्टेल मेंटेनन्स अँड अलाउन्स स्कीम. जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत आणि जे साधारणतः एक 20 किलोमीटर बाहेर राहतात कॉलेजच्या आणि त्यांना इथे येऊन रूमवरती राहायला लागतंय किंवा त्यांचा जेवणाचा खर्च आहे, तर त्याच्यासाठी तुमचा अल्पभूधारकचा दाखला वडिलांचा किंवा तुमचा उत्पन्नाचा 1 लाखाच्या आतला दाखला जर असला तर तुम्हाला हे साधारणतः 16,000 ते 20,000 एका वर्षाला परत मिळतात. हे पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप जी आहे ती फक्त ओपन कॅटेगरीसाठी राहील. आणि दुसरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, त्याच्यामध्ये जे लोक SC आणि ST कॅटेगरीमध्ये आहेत तर त्यांना जनरली 48,000 रुपये हे फी माफ होते आणि प्लस 49,000 रुपये गव्हर्नमेंटकडनं मिळतात की जो विद्यार्थी जर इथे येऊन राहत असेल तर 25,000 रुपये राहण्याचे आणि 25,000 रुपये तुमचे जेवणाचे, म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा राहणं आणि खाणं हे दोन्ही कव्हर करून देतात. तर हे फी तिथंमध्ये राहील. या 2 वेगवेगळ्या योजना आहेत. सो थँक्यू व्हेरी मच. दिस इज फ्रॉम माय साईड. तुम्हाला काही वाटलं कॉलेजमध्ये या, कॉलेजमध्ये आपण काय करू शकतो, इन्क्वायरी करू शकतो. अदरवाईज तुम्ही जरी कॉल केले, कॉलचे नंबर आम्ही तुमच्या लिफलेटवरती दिलेले आहेत, 4 नंबर, त्याच्यावरती तरी तुम्ही कॉन्टॅक्ट केला तरी सुद्धा सांगू शकताय. अँड थँक्यू व्हेरी मच आणि हॅव अ नाईस डे. थँक्यू.